राज ठाकरे यांनी आपलं भाषण तिथे दिलं. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या श्रोत्यांना संबोधन केलं आणि या संबोधन करताना त्यांनी काही मुद्दे आणि काही मुद्दे दिलेत, काही मुद्दे उपस्थित केले आणि काही मुद्देसुद्धा दिले. त्या मुद्द्यांवरती आणि त्या मुद्द्यांवरती आपण बोलू. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, काल चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा आणि ह्या पाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी सालाबादप्रमाणे मनसेचा एक इथे मेळावा भरतो. आणि तो मेळावा कुठे भरतो तर शिवतीर्थावरती, शिवाजी पार्कवरती. आणि त्याप्रमाणे ह्याही वर्षी तो भरला होता. आणि मनसेचे जे सर्व आहेत, अध्यक्ष आहेत राज ठाकरे यांनी आपलं भाषण तिथे दिलं. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या श्रोत्यांना संबोधन केलं आणि या संबोधन करताना त्यांनी काही मुद्दे आणि काही मुद्दे दिलेत, काही मुद्दे उपस्थित केले आणि काही मुद्देसुद्धा दिले. त्या मुद्द्यांवरती आणि त्या मुद्द्यांवरती आपण बोलू. मित्रांनो, जे भाषण झालं त्यांचं, ते भाषण आपण एक सामान्य स्वरूपात न घेता त्याच्यावरती एक विचार करूया. नक्की त्यांना काय म्हणायचं आहे, नक्की त्यांचा काय उद्देश आहे, काय त्यांची रणनीती आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय असते, आपण फक्त टीका टिप्पणी करतो आणि राज ठाकरे अमुक बोलून गेले, राज ठाकरे तमुक बोलून गेलेत. त्याच्यामागे काय उद्देश आणि उद्दिष्ट आहे आणि काय रणनीती आहे, आपल्या पक्षासाठी त्यांना काय साजेचं आहे, काय महत्त्वाचं आहे, हेही समजून घेणं गरजेचं आहे. विरोधाला विरोध करण्यात काही अर्थ नाही आहे. मी काही मुद्दे लिहून काढले आहेत. एक एक मुद्दे मी घेईन आणि त्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करू. त्यांच्या मनात असलेले प्रश्न आणि माझ्या मनात असलेले प्रश्न, त्यांनी दिलेली उत्तरं आणि त्याची समीक्षा करून मी दिलेली उत्तरं, याच्यावरती हा पूर्ण व्हिडिओ असेल. मित्रांनो, आपण एक एक मुद्दे घेऊया. आधी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी भाषणाला सुरुवात करताना एक पारंपरिक पद्धतीने त्या भाषणाला सुरुवात केली. माझ्या जमलेल्या तमाम हिंदू भगिनींनो, मातांनो आणि बांधवांनो, हे जे त्यांचं जयघोष आहे, हा ते विसरले नाहीत. हे बाळासाहेबांच्या पासून तो दिला जातो आहे. बाळासाहेबांनी याची सुरुवात केली होती. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनींनो, मातांनो वगैरे वगैरे. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती प्रथा पाळली. अगदी उद्धव ठाकरेसारखे ते जनाबे नाही झालेत. म्हणजे समोर बसलेले माझे भारतीय बंधू भगिनींनो असं म्हणून जी काय त्यांची नेहमीची पद्धत होती, नेहमीचा जो जयघोष होता, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो, भगिनींनो वगैरे वगैरे, जसे उद्धव ठाकरे विसरलेत तसे राज ठाकरे विसरलेले नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण एक एक मुद्द्यांवरती जाऊया, एका एका मुद्द्यांवरती विचार करूया. मुद्दे मागे पुढे होतील. त्यांच्या भाषणामधील जे मुद्दे होते, त्यांनी जसे तिथे मुद्दे ठेवलेत आणि त्याच्यावरती मुद्दे दिलेत, ते माझ्या बोलण्यामधून मागे पुढे होतील. पहिला मुद्दा, गंगा साफ झाली पाहिजे असं राजीव गांधी म्हणाले होते. 2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्यांनीही तसेच सांगितले. नद्यांची अवस्था अशी आहे की पाणी पिणं लांबची बाब राहिली. आंघोळ केल्यावरती लाखो आजारी पडले. मित्रांनो, त्याने हा जो प्रश्न उपस्थित केला ना, हा प्रश्न त्याने
त्या कुंभमेळ्यावरती केलेला होता. यापूर्वी त्यांनी जो एक आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना जे भाष्य केलं होतं, बाळ नांदगावकर जेव्हा त्यांना गंगेचं पाणी द्यायला गेले होते, तीर्थ म्हणून द्यायला गेले होते, तर त्यांनी हेडीस पिडीस केलं होतं, हड चल असं वगैरे वगैरे, आणि ते स्वतः त्यांनी सांगितलं होतं. आता जे त्यांचं वक्तव्य आहे, जसं ते बोललेले तसंच मी तिथे कोट करतो आहे, तसंच तुमच्यासमोर मांडतो आहे. आता ते काय म्हणत आहेत की हा जो विषय निर्माण झाला, मी त्यावेळी जे काय बोललो त्याच्यावरती नंतर धर्माचा विषय आणला, धर्माला राज ठाकरे हे करतो आहे, दूषित करतो आहे, धर्मावरती बोट ठेवतो आहे, त्या जो हे झालं काय कुंभमेळा झाला, त्या कुंभमेळ्यावरती प्रश्न निर्माण करतो आहे, अशी चर्चा केली गेली. पण मला नक्की काय सांगायचं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. मला काय सांगायचं होतं तर गंगा आणि गंगेसारख्या अनेक नद्या काय झाल्या आहेत, दूषित झालेल्या आहेत, तिथे जलप्रदूषण झालेलं आहे. आणि असं जलप्रदूषण पिण्यासाठी तर सोडाच, पण तिथे आंघोळ करायला गेलेले जे होते ना, जे स्नान करायला गेले होते, त्यांनासुद्धा आजार झाला, लाखोनी लोक आजारी पडले. मित्रांनो, ही गोष्ट पहिली जो त्याने आरोप लावला आहे की ज्या कुंभमेळ्यात करोडोनी लोकांनी आंघोळ केली, करोडो लोकांनी डुबकी मारली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लाखो लोक आजारी पडले. मित्रांनो, आजारी पडू शकतो, अगदी सामान्य पाणीसुद्धा. त्यावेळी थंडीचा प्रमाण होता, त्यावेळी थंडीसुद्धा होती. म्हणजे तुम्ही जर वातावरणाचा विचार केला तर वातावरणामध्ये सुद्धा याचा परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतो, ना की त्या पाण्याचा. ठीक आहे, मी असं म्हणत नाही की गंगा शुद्ध आहे, गंगेमध्ये प्रदूषण नाही आहे, पण ज्या ठिकाणी हा पर्व साजरा केला गेला तिथे काटेकोर त्याचा हे पालन केलं गेलं होतं, तिथे स्वच्छता ठेवली गेली होती, शौचालयं होती तिथे. आणि एवढं सर्व असतानासुद्धा जर एखादा माणूस त्या गंगा तीरी जाऊन बसत असेल, नदीच्या तीरी जाऊन बसत असेल, तर त्याला कोणी रोखू शकत नाही ना. कारण प्रत्येक माणसाच्या मागे एक सुरक्षा दल आपण देऊ शकत नाही. भले राज ठाकरे जरी जाऊन त्या योगी आदित्यनाथ यांच्या जागी जाऊन बसले, त्यांच्या जागी त्या खुर्चीवर बसले असते, तरी राज ठाकरेसुद्धा हे मॅनेज करू शकले नसते. त्यामुळे राज ठाकरेंनी ही अपेक्षा करू नये आणि ही भाषा वापरू नये असं मला वाटते. ते मांडतायत विषय बरोबर आहे. जे प्रदूषण झालं आहे भारतातील नदींचं, आणि आपण नद्यांना माता म्हणतो, त्यांना आपण परमेश्वर ईश्वर म्हणतो, देवी म्हणतो, अशा नद्यांची जर अवस्था अशी होत असेल तर आपण देवादिकांचा अपमान करतो. हे राज ठाकरे जे बोललेत ते अगदी 100% योग्य आहे. आपण नदी का मानतो, नदीला आपण देवी का मानतो, माता का मानतो, तर तिचं संगोपन व्हावं, तिचं संरक्षण व्हावं, यासाठी आपण त्या नदीला माता किंवा दैव स्वरूप देतो. आणि ही गोष्ट प्रत्येक सनातनींनी समजून घेतली पाहिजे. इथे कोणतीही क्रिया करताना, त्या नदीचा पाण्याचा पात्रात उतरताना किंवा त्या नदीचं पाणी वापरताना, ह्या प्रत्येक हिंदूने, प्रत्येक सनातनीने याचा विचार करणं गरजेचं आहे, ना की फक्त शासन आणि प्रशासन. मित्रांनो, हा मुद्दा तुमच्या लक्षात आलाच असेल. पण ज्या प्रकारे हे पर्व साजरं केलं गेलं, महाकुंभमेळा, 144 वर्षानंतर हा महाकुंभमेळा आला, तो पर्व साजरा केला. म्हणजे महाकुंभमेळा हा 144 वर्षानंतर येतो. आणि ह्याला परिस्थिती काय असते तर खगोलीय परिस्थिती असते. आणि या खगोलीय परिस्थितीनुसार त्यावेळी त्या पाण्याचा, त्या जलाचा आपल्या शरीरावरती ते जल पडणं किंवा त्या जलामध्ये डुबकी मारणं शास्त्रीयदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरते. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा,
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान विकी कौशलमुळे कळायला लागला का, हा त्यांनी प्रश्न केला. व्हॉट्सअपवर वाचून कळत नाही तर पुस्तकं इतिहास हा व्हॉट्सअपवर वाचून कळत नाही, तर त्यासाठी पुस्तकं वाचावी लागतात. इतिहासावरील बोलणारे फक्त राजकीय पोळ्या भाजत आहेत, माथी भडकवायची काम करत आहेत. इथे त्यांनी काही मुद्दे जे आहेत ना त्यांचे ते योग्य आहेत. महत्त्वाचा विषय म्हणजे काय, आपण फक्त चित्रपट आला त्या चित्रपटानंतर वाहवा करायचं किंवा त्या चित्रपटातून माहिती मिळवल्यानंतर आपण म्हणालो वा खरंच, ह्यापेक्षा तो इतिहास जाणून घेण्यासाठी त्या इतिहासातील पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. पण इथे परत एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न काय, तर आपल्याकडे अनेक इतिहासकार होऊन गेले आणि त्या इतिहासकारांमध्ये कोण तथ्य लिहितोय, कोण वास्तव लिहितोय हे कसं समजणार, कोण ओळखणार. कारण आजपर्यंत जो इतिहास शिकवला गेला, सांगितला गेला, तो मोगलांचाच इतिहास सांगितला गेला, भारतीयांचा इतिहास सांगितला नाही गेला. मग आजपर्यंत म्हणजे माझ्या पिढीपर्यंत तरी किंवा आताच्या पिढीपर्यंत तरी आता कुठेतरी त्या ह्याच्यामध्ये परिवर्तन आलेलं आहे अभ्यासक्रमामध्ये. पण तोपर्यंत आम्ही फक्त मोगलांचाच इतिहास वाचला, इंग्रजांचाच इतिहास वाचला, मराठ्यांचा, राजपुतांचा किंवा भारतीय राजांचा इतिहास नाही वाचला. मग खरा इतिहासकार कोण, खरा इतिहास संशोधक कोण, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे ना. मग ह्याच्यावरती चर्चा होणं गरजेची आहे. ज्यांना इतिहासाबद्दल माहिती आहे त्यांनी येऊन ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे, ह्या पुढे मांडणं गरजेचं आहे. अगदी राज ठाकरेंनी सुद्धा जर त्यांना इतिहास माहीत असेल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, तर त्यांनी तो इतिहास मांडावा, तो इतिहास समोर आणावा, त्याच्यावरती चर्चा घडवून आणावी. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त तिथे येऊन भाषण करून 2-3 वाक्य वापरून चालणार नाही. आता त्या विकी कौशकने तो चित्रपट काढला, त्यामुळे काही अंशी तरी संभाजी राजांचं आपल्याला इतिहास कळला, अन्यथा तो कळला नसता असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्याला आपण दुय्यमसुद्धा संबोधू नये त्या विषयाला. दुसरा विषय काय आहे, तर इतिहासावर बोलणारे अनेक राजकीय नेते जे आहेत ते खरोखरच अगदी योग्य बोलले राज ठाकरे, की इतिहासावर बोलणारे अनेक नेते काय करतात, जाती जमातीमध्ये भांडण लावून वाद निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा एकच अजेंडा असतो, तो म्हणजे माथी भडकवणे, डोकी भडकवणे. आणि ते अगदी योग्य बोलले, त्याने ते योग्य सांगितलं. कारण छत्रपती संभाजी महाराज यांची जी हत्या झाली, त्या हत्येला कारणीभूत मराठा आहेत की ब्राह्मण आहेत याच्यावरती वाद आहे. आता हा वाद कुठे संपुष्टात येईल सांगू शकत नाही. कोणी लिहिलेला इतिहास, कोणी संशोधन केलेला इतिहास योग्य आहे आणि कोणी संशोधन केलेला इतिहास, लिहिलेला इतिहास अयोग्य आहे, हे पडताळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती एकदा सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे की ब्राह्मणांमुळे की मराठ्यांमुळे, म्हणजे शिर्के बंधू की आणखीन कोण. आणि मित्रांनो, इथे ब्राह्मणांचा विषय येत नाही फक्त. एखादा ब्राह्मण, त्या समाजातील एखादा ब्राह्मण व्यक्तीने जर ही घृणास्पद गोष्ट केली असेल किंवा मराठा या समाजातील एखाद्या व्यक्तीने म्हणजे त्या शिर्क्याने जरी घृणास्पद गोष्ट केली असेल, तर आपण सर्व मराठ्यांना किंवा सर्व ब्राह्मणांना दोषी ठरवू शकत नाही. ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ब्राह्मणांनी सुद्धा साथ दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मराठ्यांनी सुद्धा साथ दिली आहे. 18 पगड जातीने साथ दिलेली आहे. त्यामुळे कोणाला एखाद्याला दोष देणं एखाद्याच्या कर्तृत्वामुळे, एखाद्याच्या कृत्यामुळे, हे सुद्धा चुकीचं आहे.
आणि त्याबद्दल राज ठाकरे जे बोललेत की नेते लोक जे काय इतिहासावरती चर्चा करतात, बोलतात, त्यावेळी ते माती भडकवण्याचं काम करतात. पुढचा मुद्दा, लाडकी बहीण योजनाचं काय झालं? निवडणुकीच्या वेळी ही योजना बंद होणार असं बोललो होतो, पण तेव्हा कोणी ऐकलं नाही. माझं खरं पटलं नाही, पण सरकारचं खोटं तुम्हाला पटलं. महत्त्वाची गोष्ट, ह्या काही योजना आणल्या जातात, लाडकी बहीण योजना किंवा राशनवरती गहू तांदूळ फुकट मिळणं किंवा रास्त दरात मिळणं, ह्या ज्या योजना आहेत ना, ह्या योजनेमुळे नागरिक कसा होतो, ऐतकाऊ होतो आणि ते खरोखर अयोग्य आहे. आणि या योजनेमुळे जे टॅक्स पेयर आहेत ना, त्यांच्यावरती बोजा पडतो. त्यामुळे ह्या योजना येऊ नये आणि जनतेने ते स्वीकारूनसुद्धा नाही. जनतासुद्धा नाकारू शकते, बाबा आम्हाला ह्या योजना नको आहेत म्हणून, त्याचा लाभ आम्हाला घ्यायचाच नाही आहे. पण जनतेची सुद्धा एक स्वभाव गुणधर्म झालेला आहे. फुकट मिळते आहे ना, मोफत मिळते आहे ना, अरे पण ते मोफत कसं मिळते आहे? तुमच्यात डाव्या खिशातलं काढून तुमच्या उजव्या खिशात टाकलं जाते किंवा उजव्या खिशातलं काढून डाव्या खिशात टाकलं जाते. एवढे जर तुम्ही मूर्ख असाल तर अशा योजना येतच राहणार. तर तुम्ही ते टाळायला पाहिजे, तुम्ही ते अमान्य करायला पाहिजे, तुम्ही त्याचा विरोध करणं गरजेचं आहे. मी जनतेला सांगतो आहे, मी मतदार राजाला सांगतो आहे. आणि राज ठाकरे बोलले ते योग्यच आहे, पण इथे एक महत्त्वाचा विषय आहे. काय आहे तर ते काय म्हणत आहेत की सरकारने योजना आणल्या आणि ती बंद नाही झाली अजूनही. लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आहे, फक्त त्याच्यात नियम बदलले, क्रायटेरिया बदललेला आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असतानासुद्धा ते योजनेचा लाभ उठवत आहेत, त्यांना रोखण्यासाठी काही नियम आणि अटी त्याच्यात लादल्या गेल्या आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असताना, त्यांच्याकडे उद्योगधंदे असताना, त्यांच्याकडे आर्थिक स्रोत असताना, मार्ग असताना ते ह्या योजनेचा फायदा उचलत आहेत, अशा महिलांना रोखणं आवश्यक आहे. आणि त्यानुसार जर सरकार ही पावलं उचलत असतील तर ते सुद्धा योग्य आहे. आणि ह्या मोफत योजनेतून अशा भगिनींना मदत केली जाते ज्या भगिनींना इच्छा असूनसुद्धा त्यांच्या त्या गरजा पूर्ण होत नाही. इच्छा असूनसुद्धा त्या गरजा पूर्ण करू शकत नाही आणि ती आर्थिक परिस्थितींची डामाडोल आहे. अशांना ह्या योजनेचा लाभ जर मिळाला तर कुठेतरी आयुष्यात त्यांना एक सुखद अनुभव प्राप्त होईल. त्यामुळे या योजनासुद्धा काही अंशी समाजामध्ये काम करून जातात. त्यामुळे पूर्णपणे ह्यांना नाकारणंसुद्धा चुकीचं आहे. पण ह्यासाठी पुढे कोण यायला पाहिजे तर नागरिक. आता अशा सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सबल असलेल्या स्त्रियासुद्धा मोफत काय मिळते आहे का याची आस घेऊन प्रशासनाकडे बसलेले असतात बघत. मग अशा त्या नागरिकांना काय बोलावं हे नागरिकांनी विचार करणं गरजेचं आहे. आता पुढचा मुद्दा, आग्र्याच्या दरबारात छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराज समोर असताना औरंगजेबाची 5,000ची मनसबदारी स्वीकारली होती. म्हणजे ज्यावेळी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलं होतं त्यावेळीची गोष्ट. त्यावेळी दरबारात ज्यावेळी ते उपस्थित होते त्यावेळी त्यांनी ते समजलं की आता इथून आपण सहजरित्या जाऊ शकणार नाही परत, तर इथे काहीतरी षडयंत्र रचलं गेलेलं आहे. महाराजांचा होकार असल्याशिवाय हे होईल का असा प्रश्न त्यांनी केला. कोणी? राज ठाकरेंनी. म्हणजे संभाजी महाराजांनी ते स्वीकारलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा ती अनुमती असू शकते. कारण मित्रांनो, हे काय आहे, ही रणनीती आहे.
छत्रपती शिवाजींनी महाराजांनी ती रणनीती आखली की आता 2 पावलं आपण मागे हटलेलं चांगलं. कारण आता जर आपण 2 पावलं पुढे गेलो तर हकनाक आपला बळी जाऊ शकतो. त्यापेक्षा आपण 2 पावलं मागे येऊ. आणि त्यानंतर जे सुरतवरून ते तिथून निसटलेत छत्रपती शिवाजी महाराज, आग्र्यावरून, सुरतवरून आग्र्यावरून निसटले ज्या पद्धतीने त्या मिठाईच्या बॉक्समधून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, ती सुद्धा एक रणनीती होती. तर पळपुटापणा नव्हता. ते पळाले नव्हते, ते घाबरून पळाले नव्हते, तर ही एक रणनीती होते. आणि रणनीतीनुसार त्याने घेतलेला हा तो निर्णय होता. त्यामुळे परिस्थिती कुठली आहे, राजकीय परिस्थिती कसली आहे, राजकीय स्थिती कशी आहे, त्यानुसार निर्णय घेणं आवश्यक आहे. म्हणूनच आता भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक काँग्रेसचे नेते आले जे सक्षम होते, त्यांना घेतलं गेलं. का घेतलं गेलं, तर ही रणनीती आहे. महबूबा मुफ्तीबरोबर तिथे काश्मीरमध्ये त्यांनी हे केलं, आघाडी केली, युती केली. त्याच्यामागे रणनीती होती. तर काय रणनीती होती, तर 370 कलम रद्द करणं, 35A हे रद्द करणं. त्यासाठी ही खेळलेली रणनीती होती, ना की ते शासनामध्ये जाऊन बसणं, त्या ह्याचं सरकारचा हे उचलणं, लाभ उचलणं, त्या सरकारचे मुख्यमंत्रीपद मिळवणं. जसे आपले हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लालायित झाले होते आणि मुख्यमंत्री बनलेत. तशा उद्देशाने काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि PDP यांची आघाडी झाली नव्हती. त्याच्यामागे भारतीय जनता पार्टीची रणनीती काय होती, तर 370 कलम रद्द करण्याची. त्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्या उपाययोजना करण्यासाठी त्यांनी खेळलेली ती रणनीती होती. त्यानुसारच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही रणनीती खेळल्या असतील, तह केले असतील, 2 पावलं मागे गेले असतील, मनसबदारी ती स्वीकारली असेल, तर ते चुकीचं नाही आहे. आणि ह्यावरती जे भाष्य केलं राज ठाकरेंनी ते योग्य होतं. पुढचा मुद्दा, त्या देशातील हिंदू जेव्हा एकत्र येतात जेव्हा मुस्लिम रस्त्यावर येतात. योग्य बोलले ते. हिंदू एकत्र कधी येतात, तर मुस्लिम रस्त्यावर येतात त्यावेळेला. म्हणजे त्यांना विरोध करण्यासाठी, त्या दंगलीसाठी. दंगल संपली की तो मराठा होतो, पंजाबी होतो, गुजराती होतो आणि कोण होतो. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे तोच हिंदू त्यावेळी पंजाबी, मराठा, गुजराती, आणखीन कोण. मराठी झाला तोच मराठी माणूस जर महाराष्ट्रात असेल तर मराठी झाला की तो साळी, माळी, कुणबी, ब्राह्मण असा होतो. हे त्याने एक वक्तव्य केलं. आपल्या जातीबाबत असणं प्रेम चांगलं, पण दुसऱ्याच्या जातीबाबत विद्वेष असणं विकृती आहे. हे ते योग्य बोलले. आपल्या जातीबद्दल प्रेम असणं, सन्मान असणं, मान असणं काही अयोग्य नाही आहे, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष असणं चुकीचं आहे. हे त्यांनी योग्य टिप्पणी केली, योग्य वक्तव्य केलं. आणि ते म्हणत आहेत की दंगलीच्या वेळी हिंदू आणि मुसलमान ज्यावेळी दंगल होते त्यावेळी तो हिंदू बनतो, पण नंतर तो कोण होतो, गुजराती, मराठा आणि पंजाबी दंगलीनंतर, दंगल संपल्यानंतर. आणि तसाच तो मराठी असेल तो कोण होतो, साळी, माळी, कुणबी आणि ब्राह्मण किंवा इतर आणखीन कोण.
हे आता कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि त्याने योग्य बोट ठेवलं. आणि तीच गोष्ट आपल्याला 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आली. मुसलमान एकत्र आलेत मतदानासाठी, पण हिंदूंमध्ये विभाजन झालं. हीच गोष्ट राज ठाकरेंना दाखवून द्यायची होती. पुढचा मुद्दा, बीडमध्ये संतोष देशमुख घाणेरड्या पद्धतीने मारले. खंडणीला विरोध हा त्यामागचा विषय होता, पण राजकारण्यांनी या हत्येला वंजारा मराठा असं लेबल लावलं. खरं तर आपण मराठी म्हणून एकत्र उभं राहिलं पाहिजे, पण इतरांना इतका भांबवलेला मराठी माणूस मी कधीच पाहिला नव्हता. योग्य बोलले. बीडमध्ये ज्यावेळी संतोष देशमुख याची जी निर्गुण हत्या झाली, ज्या प्रकारे हत्या झाली, म्हणजे काळिंबा लावणारी, माणुसकीला काळिंबा लावणारी हत्या, निर्दयी हत्या. त्या हत्येच्या मागे कारण काय होतं? तर वैमनस्य नव्हतं, त्याच्यामागे एक भ्रष्टाचार होता, त्याच्यामागे खंडणीखोर होते. आपल्या चोऱ्या माऱ्या लपवण्यासाठी त्यांनी या संतोष देशमुखचं हत्या केलेली. म्हणजे संतोष देशमुखांना त्याचा विरोध होता, तो विरोध दडपवण्यासाठी केलेली हत्या आहे ती. आणि झाली, ठीक आहे, हत्या झाली, हत्याखोर पकडले गेलेत. मग त्या हत्याखोर वंजारी आहेत, मराठा आहेत की आणखीन कोण आहे, याच्यावरती चर्चा करणं, त्याला लेबल लावणं, हे जे नेते लोक करतात, ही सर्वात एक घाणेरडी गोष्ट आहे, एक दैनंदिन गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे. याच्यामुळे काय होतं, महाराष्ट्राचा जो मराठी आहे तो दुभंगला जातो, त्याचं विभाजन होते. महाराष्ट्रातील जो हे आहे कोण, हिंदू आहे, तो विभागला जातो जाती जमातीमध्ये. आणि हे कोण करतंय? तर नेते मंडळी, आपल्या हितासाठी, आपल्या स्वार्थासाठी, आपल्या मतलबासाठी. इथे कोण आहे तो गुन्हेगार आहे, ना की मराठा किंवा वंजारी. तो कोण आहे? गुन्हेगार आहे, अट्टल गुन्हेगार आहे, निर्दयी गुन्हेगार आहे, ना की तो मराठा किंवा वंजारी. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हा मुद्दा जो राज ठाकरेंनी उचलला तो स्वागतार्थ आहे. पुढचा मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा, औरंगजेबाच्या कबरीवर बोर्ड लावून जगाला दाखवा की मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथेच गाडला. आता औरंगजेबाच्या विरोधात जे घोषणा दिल्या जात आहेत किंवा त्या कबरीबद्दल जे काय भाष्य केलं जाते, जी काय चर्चा होती आहे, जी चर्चा रंगवली जाते, त्याच्यावरती हे राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य आहे. त्यांचं म्हणणं अगदी योग्य आहे, 100% योग्य आहे. ती कबर तिथनं उखडून टाकणं हे माझ्या मते तरी चुकीचं आहे. जे राज ठाकरेंनी उपस्थित केलेला प्रश्न आहे तो स्वागतार्थ आहे, कारण तो उखडून टाकला तर ते नामोनिशाण तिथलं गेलं निघून, मग ती चर्चेत राहणार नाही. तो इतिहासातील तो काळा डाग पुढच्या पिढींना लक्षात येणार नाही, पुढच्या पिढींना माहिती पडणार नाही. मग तो माहिती पडण्यासाठी किंवा लक्षात येण्यासाठी, तो इतिहास डोळ्यासमोर येण्यासाठी, त्या इतिहासातून बोध घेण्यासाठी ती कबर तिथे असणं गरजेची आहे. फक्त राज ठाकरे जे म्हणाले तिथे एक मोठा बोर्ड लावा, आणि त्या मोठ्या बोर्डवरती काय लावायचं आहे की औरंगजेब मराठ्यांना संपवण्यासाठी इथे आला होता, कुठे? महाराष्ट्रात. पण तो मराठ्यांना संपवू शकला नाही, पण तो इथे संपला, मराठ्यांना संपवायला आलेला तो इथे संपला, इथे त्याचा मृत्यू झाला, त्याला इथे आम्ही गाडलेला आहे, आणि हे गाडलेलीची ती कबर आहे. म्हणजे अभिमानास्पद ही गोष्ट होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी त्यांच्याशी युद्ध केलं, त्याच्यानंतर राजाराम यांनी युद्ध केलं. आणखीन मला एक
महिला आहे, ज्या योद्ध्या आहेत त्यांचं नाव आठवत नाही मला लगेच, त्याने युद्ध केलं आणि जेरीस आणलं औरंगजेबाला. संताजी धनाजींनी युद्ध केलं. अनेक युद्धे होऊन गेले त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर. आणि त्या औरंग्याला जेरीस आणलं आणि शेवटी त्याचा तिथे मृत्यू झाला. म्हणजे शेवटी त्याला परत आपल्या राजधानीत परतता आलं नाही आणि ती कबर तिथे त्या कबरीमध्ये त्याला दफन करण्यात आलं. आणि तुम्ही विचार करा काय वेळ आली. मग छत्रपती शिवाजी महाराज जर हयात असते तर या औरंग्याची अवस्था काय झाली असते. कारण छत्रपती शिवाजी महाराजा गेल्यानंतर औरंग्य का आला तर त्यांना ती विचारधारा संपवायची होती, जी ह्या महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या मनात रुजलेली विचारधारा आहे ती संपुष्टात आणायची होती. आणि त्यासाठी तो ह्या महाराष्ट्रात तो आला होता. त्याने ते युद्ध छेडलं होतं. पण शेवटपर्यंत आज सगळ्यात ती विचारधारा तो संपुष्टात आणू शकला नाही. कारण जिजामातेचं ते वरदान आहे. तिने साक्षात एका सूर्याला जन्माला घातलं होतं. तेच ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र संभाजी महाराज आणि अनेक या महाराष्ट्रातील योद्धे ज्याने तो इतिहास दाखवला, इतिहास घडवला, इतिहासात आपलं नाव नोंदवलं, दर्ज केलं, असे ते महान लढवय्ये, असे महान नेते, असे महान काय सरदार, सेनानी असं म्हणायला हरकत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्या वक्तव्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये आणखीन एक मुद्दा होता. तो म्हणजे आता जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सरकार सुपूर्द केलेलं आहे. ते आता ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. जर त्यांनी जनतेला साजेसं असं जर काम केलं आणि आम्हाला जे काय वाटतात त्या योजना किंवा आम्हाला काय वाटतात त्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडू, त्यांना तर त्यांनी हे दिलं, पुढे न्याय दिला, तर आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत, आम्ही त्यांना समर्थन करू. थोडक्यात काय तर त्यांनी डायरेक्ट इनडायरेक्टली भारतीय जनता पार्टीला आपलं समर्थन आहे हे बोलून दाखवलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना समर्थन आहे हे त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे. मित्रांनो, लक्षात आलं असेल थोडक्यात काय विषय आहे. हे जे काय काही मुद्दे आहेत हे मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे. आणखीन एक त्यांनी मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो पराभव झाला, दारुण पराभव झाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्या पराभवाला त्यांनी कुठेतरी EVMला दोषी ठरवलं आहे. कारण EVMमध्ये मनसेला मिळालेली मतं आणखीन कुठेतरी निघून गेली असं त्यांचं म्हणणं आहे. ही एक गोष्ट हास्यास्पद आहे, पण हे सुद्धा बोलणं आवश्यक आहे त्यांना. का तर आपल्यासमोर बसलेले जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांचं मनोधैर्य टिकवण्यासाठी हे बोलणं त्यांना आवश्यक आहे. त्यांनी ते बोललेत, ह्याला म्हणतात रणनीती. तिथे ते कुठेही चुकलेले नाही आहेत. ही रणनीती एवढ्यासाठीच आहे की आपल्या कार्यकर्त्यांची, आपल्या नेत्यांची मनोधैर्य वाढवण्यासाठी. हार जरी झाली आहे पण त्या पराभवाला, त्या हारणीभूतसुद्धा काय आहे तर हे इलेक्ट्रॉनिक माध्यमसुद्धा आहे. मित्रांनो, हे किती तथ्य आहे, किती वास्तविक आहे, किती विरोधाभास आहे हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे जर तसा प्रश्न असेल तर राज ठाकरेंनी ते दाखवून द्यावं की आम्हाला मिळालेलं मतदान आहे ते दुसऱ्याला गेलं. आणि तसं आव्हान निवडणूक आयोगाने सुद्धा केलेलं आहे या निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये, आणि हे करून दाखवा. पण आज सगळ्यात अशी कुठली व्यक्ती जाऊ शकली नाही, दाखवू शकली नाही
की त्याच्यात काहीतरी काळेबहेर होऊ शकते. पण राज ठाकरेंनी हा जो मुद्दा उपस्थित केला त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की आपल्या कार्यकर्त्यांची आणि आपल्या नेत्यांची मनोधैर्य वाढवण्याची, उंचवण्याची. बस ही माझी समीक्षा आहे. ह्या सर्व भाषणाची मी थोडक्यात केलेली समीक्षा आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? राज ठाकरेंचे भाषण आणि राज ठाकरेंनी केलेलं आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना केलेलं भाषण, संबोधन आणि जनतेच्या लक्षात आणून दिलेल्या काही गोष्टी ह्या योग्य आहेत की नाही, त्या तुम्हाला पटण्यासारख्या आहेत की नाही? महत्त्वाची गोष्ट, जे काय राजीव गांधी आणि आपले नरेंद्र मोदीजी यांची जी तुलना केली गेली याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. राजीव गांधी फक्त बोललेत, नरेंद्र मोदीजी जमिनीवरती काम करत आहेत, वास्तवात काम करत आहेत. त्या गंगेसाठी ते प्रयत्नशील आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी ते घाट सुधारला आहे, तिथला त्या गंगेचा पात्र सुधारलं आहे. तुम्ही म्हणाल पी हळद आणि हो गोरे अशक्य आहे. 70 वर्षापासून झालेली जी घाण आहे ती उपसून साफ करायची असेल तर ते 5-10 वर्षात होण्यासारखी गोष्ट नाही आहे. आणि जी सुरुवात आता नुकतीच या 5 वर्षापासून केली होती, म्हणजे सुरुवातीची वर्ष त्यांना आराखडे आखण्यामध्ये गेलेत नरेंद्र मोदीजी सरकारला. त्याच्यानंतरची 5 वर्ष त्यांना ती सुरुवात केलेली आहे. नद्या असतील, रस्ते असतील आणि काही गोष्टी असतील त्यांना सुधारण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी. त्यामुळे तुम्ही म्हणाल की हळद हो गोरे आणि राजीव गांधी आणि नरेंद्र मोदीजी यांची तुलना कराल तर ती अयोग्य आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडतील लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.